कोथिंबीर कचोरी। कचोरीच्या पारीसाठी लागणारे साहित्य: 1.5 वाटी मैदा, अर्धी वाटी गव्हाचे पीठ, पाव वाटी तेल मोहनासाठी, 1 चमचा मीठ, तेल तळण्यासाठी, कचोरीच्या सारणासाठी लागणारे साहित्य: 2 वाटी कोथिंबीर चिरलेली, 1 कांदा उभा चिरलेला, 2 चमचे बेसन पीठ, 1 चमचा तिखट, 1 चमचा बडीशेप जाडसर कुटलेली, 1 चमचा धणे जाडसर कुटलेले, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा आमचूर पावडर, मीठ चवीनुसार, 2 चमचे तेल सारण परतण्यासाठी, सारणासाठी पॅनमध्ये 2 पळी तेल टाका. तेल गरम झाल्यावर पॅनमध्ये कांदा टाकून कांदा लालसर रंगावर परतून घ्या. कांदा परतल्यावर 2 चमचे बेसन पीठ घाला व परतून घ्या. आता गॅस मंद करून बेसन पिठामध्ये तिखट, बडीशेप, धणे, आमचूर पावडर, गरम मसाला, चवीनुसार मीठ टाकून सारण 2 मिनिटे परतून घ्या. सारणामध्ये चिरलेली कोथिंबीर घालून सारण 3 ते 4 मिनिटे परतून घ्या. कोथिंबीर कचोरीचे सारण तयार आहे. सारण प्लेटमध्ये काढून थंड करून घ्या. भांड्यामध्ये मैदा, गव्हाचे पीठ, चवीनुसार मीठ घाला. आता तेल गरम करून पिठामध्ये घाला. तेल गरम असल्यामुळे चमच्याने मिक्स करून घ्या. पिठामध्ये गरजेनुसार पाणी घालून घट्ट पिठाचा गोळा तयार करून घ्या. तयार झालेला गोळा 5 ते 10 मिनिटे तसाच ठेवून द्या. 5 ते 10 मिनिटांनंतर गोळा पुन्हा मळून घ्या. त्यामुळे आपल्या कचोऱ्या खुसखुशीत होतील. पेढ्याच्या आकाराचा गोळा घेऊन त्याची पारी तयार करून घ्या. हाताने दाबूया.
कचोरी सोडा. कचोरी दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्या. कोथिंबीर कचोरी तयार आहे.